तर ठाण्यामध्ये शिवसेना नेते गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे। भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकामध्ये करण्यात आली आहे। या प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी देखील दाखल करून घेतलेली आहे। काल रात्री उशिरा पोलिसांना या प्रकरणाबाबत तक्रार देण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे हरीश महाडिक त्याचबरोबर शाखा प्रमुख आणि महेश लहाने उपविभाग प्रमुख यांना मारहाण करण्यात आली आहे। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय। तर बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून हे करण्यात आल्यानं शिवसैनिक बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन सेलिब्रेशन करत होते। पाचपाखाडी विभागातील लक्ष्मीनारायण बिल्डिंगमध्ये असे सेलिब्रेशन केलं जात होतं। मात्र त्या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेवकांना येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सेलिब्रेशन कसं करता असं विचारलं आणि भाजपचे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र यावरून शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा ठाण्यातील वाद आणखी चिघळणार आहे। स्थानिक आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला। बोलतो हे आम्ही केलेलं आहे, सगळं तुम्ही श्रेय घेता, हे करताय। बोललो तुम्ही घेता तर आम्हाला काय, आम्ही आमच्या कानफाडात मारली, याला मारलं, मला मारलं, हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे। हे चुकीचं असल्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगितलं, साहेब तुम्ही नगरसेवक आहे, नगरसेवक असं जर लाताबुक्क्यांनी मारतोय तर याचा अर्थ काय? तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आहात की लोकांना मारण्यासाठी आहात? आमचं काही चुकलं ना, आम्ही कार्यक्रम करून आम्ही निघणार होतो, परंतु आमचा कार्यक्रम काय करून दिला नाही त्यांनी। आम्हाला हे मारहाण केली। 40 ते 50 लोक इथे खाली उतरलेली, जे बाहेरना लोक आलेली। काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेले, तिकडून 50 ते 60 लोकांचं नारायण पवार शंकर पवार इथे घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली। मला मारहाण केली, शाखा प्रमुख हरीश महाडिक यांना मारहाण केली की तू का नेता झाला का असं वगैरे। त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, मला लाथीने मारले, म्हणून मी गेटच्या बाहेर गेलो। तिथे येऊन मला परत मारलं, तिथे गेट मध्ये शाखा प्रमुखालाही मारलं। तुम्हाला आमची काय चुकी झाली ते बोलते, ही बिल्डिंग मी बांधलेली असं ते शिवीगाळ करत होते आम्हाला। आम्ही वरिष्ठांना याची तक्रार केलेली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं, अजब आहे। बाई हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे, मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। तर ठाण्यामध्ये भाजप शिवसेना वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात बीएसयूपी योजनेच्या लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करताना भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखा प्रमुख हरीश महाडिक यांना मारहाण केली होती। त्यानंतर मध्यरात्री शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी। तुमच्यावर मारहाण घालायचा तुम्ही आरोप करतात, काय सांगाल? काल आम्ही इथे जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी, परत बिल्डिंग मधले महिला मंडळ सगळ्यांना आम्ही उतरवायचा कार्यक्रम करतो आणि पेढे वाटण्याचा कार्यक्रम करून आणि साहेबांना व्हिडिओ कॉल करून सर्व जल्लोष साजरा करण्याचा आम्ही एक साजरा करण्यासाठी आम्ही तयारी करत होतो। त्यात हे स्थानिक इथले पवार आहेत, नारायण पवार, हे आमच्याकडे बोलतात की आम्ही हे केलं, तुम्ही कसं हे करता ते करता, आणि आमच्या विभाग प्रमुख महेश लहाने याला लाताबुक्क्यांनी मारायची सुरुवात केली। त्याच्यानंतर मी मध्ये पडलो, मी बोललो साहेब तुम्ही मारता कशाला, जे काय बोलायचं ते तोंडाने बोला, मारायची सवय, तुम्ही स्थानिक नगरसेवक आहात, मारायचा तुम्हाला अधिकार नाही, आम्हाला आम आदमी येतो आम्ही इथले, कोणी आम्ही नेते नाहीत का काय नाही की तुम्ही आम्हाला मारताय, एवढंच फक्त त्यांना बोलतो। आमच्यावर पण त्यांनी हात उतरलाय, त्यांचं काही नाही एवढं आम्ही त्यांना सांगून सुद्धा ते आणि 40-50 लोक घेऊन आमच्यावर आलेले ते। काय सांगाल, आपल्यासोबत ही मारहाण झाली, नेमकी कशामुळे हा वाद सुरू झाला आणि का मारहाणीचं कारण होतं? शिंदे साहेबांनी जी योजना आणलेली आहे 100 रुपये रजिस्ट्रेशन मध्ये, त्यासाठी एबीयूपीची योजना आहे। लोक सर्व खाली उतरले, सेलिब्रेशन होतं। शिंदे साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही धन्यवाद देणार होतो, आभार व्यक्त करणार होतो। तेवढ्या तिकडे लोक सर्व उतरलेले, ते उतरू नये म्हणून तिकडनं ते नारायण पवार आणि जे त्यांचे सहकारी आहेत सर्व 30-40 जण आमच्या सोसायटीमध्ये आले आणि आम्हाला डायरेक्ट बोलतो हे कार्यक्रम वगैरे करायचं नाही, आणि डायरेक्ट मारहाण चालू केली आम्हाला, लाथेबुक्क्याने आम्हाला मारलं। आम्ही बाहेर आलो, आमचे शाखा प्रमुख आहे त्यांनाही कानाखाली मारले, असं ते दादागिरी करून ते सर्व कार्यक्रम आमचं होऊन दिलं नाही। लोक सर्व घाबरले
लोक जो वरती जायला सांगितलं त्यांनी कार्यक्रम उद्ध्वस्त करून आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनला याच्या संदर्भात तक्रार दाखल केली आणि आमची तुमच्या मार्फत नौपाडा पोलीस स्टेशनला अशी मागणी करतोय की ह्या परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत, ते फुटेज आपण ताब्यात घ्यावेत आणि ते कारण आता ह्या दहशतीखाली दबावाखाली सगळे फुटेज गायब होण्याची शक्यता आहे. सगळे फुटेज गायब होतील आणि सगळे हे गायब होतील. तर तुम्ही हे सगळे फुटेज ताब्यात घ्या आणि कोण होतं नाही होतं, मारलं नाही मारलं, नगरसेवक कसे वागतात, काय करतात, ह्याचा सगळा लेखाजोखा फुटेजच्या माध्यमातून लोकांसमोर येईल. आगामी महापालिका निवडणुका काळात कशा प्रकारे भाजप आणि सेना ठाण्यामध्ये युती करतील की जे आहे इंडिव्हिज्युअल राहतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत ठाणे. तर मुंबई महापालिकेची निवडणुकीसाठी भाजप संपूर्ण तयारीनिशी सामोरं जात आहे. त्यांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात भाजप अबकी बार 100 पार करण्याचे अंदाज आहेत. ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवर सुद्धा भाजप उमेदवार विजयी होत असल्याची अंतर्गत सर्व्हेमध्ये माहिती आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं किती जागांवर लढायचं याचा आराखडा तयार केलाय. या आराखड्यामुळे महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा आहे. मी सर्वेवर फारसा विश्वास ठेवत नाही का, तर बिहारचा सर्वे फार मोठा होता, आपल्या महाराष्ट्राचा पण सर्वे मोठा होता. सत्ता बत्ता हातात केंद्र सगळे असले की त्या सर्वेला कसं वाकून घ्यायचं आणि वाकून नंतर त्यांना बरोबर लाईनीत कसं आणायचं हे त्यांना बरोबर कळलेलं आहे. मी सर्वेवर फारसा विश्वास ठेवत नाही का, तर बिहारचा सर्वे फार मोठा होता, आपल्या महाराष्ट्राचा पण सर्वे मोठा होता. सत्ता बत्ता हातात केंद्र सगळे. पाहूयात पुढची बातमी. शेलार आणि मलिक यांच्यामध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी असल्याचं कळत आहे आणि त्यामध्येच शेलारांनी आता त्यावरून निशाणा साधलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप जे सत्तेतले पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आता सामना रंगल्याचं पाहायला मिळते. शेलारांनी राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीला खिंडार पडणार का असा सवाल आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. त्याला कारण ठरलेले आहेत नवाब मलिक. नवाब मलिक हे जर मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व किंवा निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत अशी चर्चा आम्ही ऐकतोय. कुठल्याही पद्धतीने नवाब मलिक किंवा नवाब मलिकांची भूमिका त्यांच्या पक्षात असलेलं नेतृत्व याच्याशी आम्ही जुळवून घेऊ शकत नाही. मुंबईमध्ये नवाब मलिक जर नेतृत्व करणार असतील आणि नवाब मलिकांचं नेतृत्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचं असेल तर भारतीय जनता पक्ष त्याबरोबर युती करू नये हीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कारण आरोप गंभीर आहेत. इलेक्शनला जाग आली, आधी कुशीत घेऊन बसलेले आमदार हे झाले होते, आत्ता जाग आली. म्हणजे तुम्ही काय मतदारांना काय हे समजता की काय? म्हणजे ह्यांना काहीच कळत नाही, फक्त जे आम्ही बोलू ते. मतदार हुशार आहे, सुज्ञ आहे, मतदारांना कळलंय की स्वतःच्या फायद्यासाठी आता त्यांना सोडलं कोणी हे पण जगजाहीर आहे, त्यांना कुशीत घेतलं कोणी हेही जगजाहीर आहे. दरम्यान जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही हा आमचा बाणा आहे असं म्हणत भरत शेठ यांनी इशारा दिलेला आहे. मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधनं आहेत, पण एकनाथ दिवस यांचा जय महाराष्ट्र करणार असं म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरेंना इशारा दिलाय. तर राज्यामध्ये सगळीकडे तुमचा सुपडा साफ झाला, थोडी मान वाकडी केली असती तर टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते आणि तुम्ही आम्हाला आव्हान देता का? स्वीकारलं तुमचं आव्हान असं म्हणत गोगावलेंनी तटकरेंना आव्हान दिलंय. त्यामुळे आगामी काळामध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. जर भरत शेठनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायश्चित भरत शेठ भोगल. लोकसभेला
आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्या बद्दल तर त्यांनी उचलायचं, ते भोगतील. माझ्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय. म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर 4 पावलं मागं सरकू, नमस्कार करू. पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही, हा आमचा बाण आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता. इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी, रवी शेटनी, मी, योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना, ह्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, लक्षात ठेवा. पण हरकत नाही आहे. माणसाने असं म्हटलेलं आहे, जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार. अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली ते आपण आयुष्यभर विसरत नाही, त्याची जाणीव ठेवतो. वा रे वा, आम्हाला आव्हान करताय, स्वीकारलं आव्हान, आम्ही स्वीकारलं. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना मैदानात उतरली आहे. या दोन्ही पक्षांची युती न होण्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जबाबदार आहेत. त्यांना युती नको होती असा गौप्यस्फोट निलेश राणेंनी केलाय. तर 2-3 जिल्ह्यांचे नेतृत्व प्रदेशाध्यक्षांकडून होत आहे असा टोला देखील निलेश राणेंनी लगावलाय. आम्ही युती करण्यासाठी आग्रही होतो पण तसं झालं नाही असंही निलेश राणे म्हणाले. त्याचबरोबर भाजप विरोधात लोकांचा रोष आहे, त्यामुळे आमचे उमेदवार नक्की निवडून येतील असंही निलेश राणे म्हणाले. मुळात आम्ही युतीसाठी आग्रही होतो. तुम्हाला आठवत असेल, मी गेले महिनाभर हीच माझी कॅसेट चालू आहे की आम्ही युतीसाठी आग्रही होतो. सन्मान्य राणे साहेब जे बोलतील त्यांचा शब्द अंतिम ह्या युती संदर्भातला, हे मानणारे आम्ही लोक, आणि युतीसाठी जे काय करावं लागेल, जी ऍडजस्टमेंट करावी लागेल ती सगळी ऍडजस्टमेंट आम्ही करायला तयार होतो. पण मला असं वाटतं, जसं मी परवा कणकवलीला म्हटलं, काही लोकांना, बाहेरच्या लोकांना, म्हणजे खास करून सन्मान्य रवी चव्हाण साहेबांना, प्रदेश अध्यक्ष जे भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांना ही युती नको होती.